तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मस्तकावर हा टिळा नेहमी पाहिला असेल किंवा अनेकदा रस्त्यावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांच्या कपाळावर एक विशिष्ट आकाराचा अगदी सारखाच टिळा लावलेला असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा टिळा लावणारा समाज कोणता आहे, ज्यांनी कोणतीही जाहिरात न करता तब्बल 10 कोटींहून जास्त लोकांचं व्यसनमुक्त आणि सुसंस्कृत असं एक जागतिक कुटुंब उभं केलं. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नावाच्या एका छोट्याशा गावात नानासाहेबांनी समाज प्रबोधनाचे एक छोटेसे रोपटे लावले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सुरुवातीच्या काळात या श्री बैठकीला फक्त 5 ते 7 लोक उपस्थित असायचे. पण नानासाहेबांची निष्ठा पहा. समाजाला दासबोधातील समर्थ रामदास स्वामींचे विचार सांगण्यासाठी नानासाहेब तब्बल 70 किलोमीटरचा प्रवास पायी करत होते. जर समोर ऐकण्यासाठी फक्त एकच माणूस बसलेला असेल तरीही नानासाहेब तितक्याच तन्मयतेने निरूपण करत होते. त्यांनी अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फाटा देत सत्य आणि सदाचारावर आधारित समाजाची निर्मिती केली. आता मूळ प्रश्नाकडे येऊया. बैठकीतील सदस्य कपाळावर तो विशिष्ट टिळा का लावतात? जुन्या काळात जातीनुसार आणि पंथानुसार कपाळावरचे गंध बदलत असे. नानासाहेबांनी सर्वांसाठी एकच टिळा अनिवार्य केला. यामुळे बैठकीत बसणारा करोडपती व्यावसायिक आणि रोजंदारीवर काम करणारा मजूर हे दोन्ही एकाच पातळीवर आले. या टिळ्याने जातीभेदाच्या भिंती कायमच्या पाडून टाकल्या. दोन्ही भुवयांच्या